आमचा सगळ्यांचा जो पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्राध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते आमचा होतो आहे आणि त्या कार्यक्रमाला लाभलेले राज्याचे अध्यक्ष आमचे मित्र खासदार सुनीलजी तटकरे साहेब, कार्यक्रमाला उपस्थित असलेले नामदार नाईक साहेब, ज्यांच्या पुढाकाराने या जळगाव धुळे नंदुरबारचा पक्ष सोहळा या ठिकाणी आयोजित केला ते आमदार अनिलदादा पाटील, माझ्याबरोबर ज्यांचा प्रवेश होतोय ते माजी पालकमंत्री देवकरप्पा, प्राध्यापक शरद पाटील, कैलास बापू माजी आमदार, सोनवणे सर, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सुरेखाताई ठाकरे, आमदार मेटकरीजी, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष संजयजी पवार, महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फायनान्सचे चेअरमन वसंतरावजी गुईखेडकर साहेब, सगळ्यांचं नाव काही घेणार नाही कारण 2च मिनटं असल्यामुळे नाव घ्यायला बराच उशीर होईल. सर्व स्टेजवर उपस्थित मान्यवर बंधू आणि आमच्याबरोबर आलेले सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी बंधू आणि भगिनी, माझ्या मित्रांनो, आज थोडा गोंधळ होतोय माझा. तर काय म्हणावं त्याला, जे असेल ते. पण आज आम्ही एकमेकाला नवीन नाही. 95 पासून आम्ही सगळे एकत्र आहोत. 95-96ला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलो आणि हे करीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 99ला झाली. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेव्हा सगळे आदरणीय पवार साहेबांचे बरोबर सगळे गेलो. जवळपास 5 विधानसभा मी घड्याळावर लढलेलो आहे. अनिल दादा तुम्ही दुसऱ्यांदा लढले, पण मी 5 वेळा विधानसभाची घड्याळावर चिन्हावर लढलेलो आहे. आणि म्हणून जय पराजय असेल, इकडे तिकडे असेल, पण सतीश अण्णांना कधी आपल्या निष्ठा विकल्या नाही. त्याच्याबरोबर राहिलो, त्याच्याशी प्रामाणिकपणानं लढण्याचा प्रयत्न मी सातत्यानं केला. दादाच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून देखील काम मिळालं. सुनील तटकरे साहेब हे तर माझे जुने मित्र आहेत. ते 92ला जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, मी पंचायत समितीचा सभापती होतो. त्यांचे वडील आणि आमचे वडील अतिशय जिवलग मित्र होते. आणि म्हणून या घरात प्रवेश करीत असताना काही नवीन करतोय असं काही वाटत नाही. पण मला वाटतं मागे कोणीतरी खंबीर असं नेतृत्व असावं लागतं. काम करण्याच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी येतात आणि दादाने 1-2 निरोपही दिले. माझ्या पक्षप्रवेशात खऱ्या अर्थानं आमचे हाऊसिंगचे चेअरमन वसंतराव गुईखेडकर यांना मी श्रेय देईल की त्यांनी मनापासून दादांना सांगितलं की सतीश अण्णाला आपल्याला बरोबर घ्यायचं आहे. ती तारीख ठरली आणि आज 3 तारखेला दादा आमच्या जळगाव जिल्ह्यातला मला वाटत नाही आता काही शिल्लक राहिलेला भाग आहे. सगळ्याच घड्याळामध्ये आपण आलेलो आहोत, दादांबरोबर आपण आलो आहोत. राहिलेला आहे, तुम्ही जेव्हा पुढची तारीख द्याल त्यावेळेला मला वाटतं जळगाव जिल्ह्यातले किती शिल्लक राहतील हा पण ह्याच्या मागे विश्वास आहे. काम करण्याच्या पद्धती आहे. दादाला आम्ही 95 पासून ओळखतो. जो दिलेला शब्द असेल तो खरा करण्याचा संकल्प दादाचा असतो. जे बोलेल तो करेल. आजकाल आमच्याकडे मागच्या काळामध्ये नुसतेच बोलायचे पण कामाला काही अडचणी यायच्या. कधी फोन लावलेला मी कधी पाहिला नाही. पण दादाकडे गेलो, काय डॉक्टर काय लावलं आहे, तुम्ही पण मंत्री होतात, तुम्हाला सांगता येत नाही का? पण काही मी दादाला सांगायचो की दादा मी डॉक्टर आहे, पण कधी कधी आमचं औषध लागू पडत नाही, ते तुमचंच लागू पडतं म्हणून तुमच्याकडे आम्ही येतो. परवाचा एक प्रसंग मी पाहिला, वक्तशीरपणा हे फक्त दादाकडून शिकावं. परवा तर मी पुण्याचा एक प्रसंग पाहत होतो की ते 6:30लाच हजर होऊन गेले आणि तिथल्या खासदार 10 मिनटं उशीर झाला. कसा काय जोश आहे माहीत नाही, पण मी पण पवार असल्यामुळे अनिल दादा तुम्ही पवारांबरोबर आहात त्यामुळे काही चिंता करू नका. पवारांचं प्रेम तुमच्यावर आहे, आमच्या सगळ्यांचंच आहे. आणि आमचा अध्यक्ष तर आणखी संजय पवार आहे, कुठे गेला. त्यामुळे जळगाव धुळे नंदुरबारमध्ये नवीन ऊर्जा तयार होईल, नवीन जोश तयार होईल. आणि मला खात्री आहे की आता जो कार्यकर्ता आहे
तो अधिक जोमाने काम करण्याच्या संदर्भात प्रयत्न करेल. 14 ते 19 राष्ट्रवादी काँग्रेसचा मी एकटा आमदार होतो. 19 ते 24 अनिलदादा एकटा आमदार झाला. मला वाटतं आता ही माझी संकल्पना बंद करून आपली ताकद अधिक कशी जिल्ह्यात वाढेल. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे आणि या सगळ्या संस्थांवर आपली ताकद कशी वाढेल या प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मी तटकरे साहेब आणि अजितदादांना विनंती करेल. 14, 19, 4 ते 9, 6 होते ना. मी पालकमंत्री असतानाच त्यावेळेला झाले होते. दादा आम्ही प्रमुख पदाधिकारी इथे आलेलो आहोत, पण आमची इच्छा आहे की लवकरच जूनमध्ये आमच्याकडे आता थोडं उन्हाळा आहे. जूनच्या 10 जून नंतर जर तारीख दिली तर मला वाटतं भव्य असा कार्यक्रम या खानदेशमध्ये आपला होईल आणि प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्ते येतील हा विश्वास आहे. बोलण्यासारखं खूप आहे, पण मला एक विश्वास आहे की आता नवीन जोमानं घड्याळ तर पूर्वीपासून होती, मध्ये आम्ही मशाल घेतली. ठीक आहे, विनंती आहे की सगळ्यांनी एकत्रितपणावर नांदावं आणि नवीन जोश तुतारी वाजवणारा माणूस आता इथे आल्यावर विसरावंच लागणार आहे. सोनवणे इथे आल्यावर सगळंच विसरावं लागेल. हां, मोठ्या घरातून लहान घरात आहे असं मला काही वाटत नाही. मोठंच घर आहे आपलं, त्यामुळे त्याला लहान म्हणूच नका. अजून मोठं कसं करता येईल याचा प्रयत्न आपण करूया. दादा तुम्ही आमचा स्वीकार केला. कधी कधी काय होतं, आम्ही येणार म्हणून काही लोकांना खूप वाईट वाटतं, हे कसं काय येत आहेत. पण मला वाटतं इथे बसणाऱ्यांना सगळ्यांना जे पूर्वी घड्याळात होते त्यांनी सगळ्यांनी सांगितले की अण्णा आप्पा तुम्ही आल्यामुळे ताकद वाढते. मला वाटतं ती ताकद ही विचाराची राहील, विकासाची राहील. एक नवीन क्रांती घेऊन आपण काम करूया. नेमाडे आहेत, आमचे सगळेच आहे, कल्पनाताई आहेत, तिलोत्तमाताई पण देखील अक्कांनी प्रवेश केलेला आहे आमच्या, वजनदार आहेत. त्यामुळे नवीन वजन पक्षाच्या माध्यमातून निर्माण होईल. रवींद्र आहेच, योगेश कुठे आहे आणखी, मला स्वीकारणार ना बाबा. सगळ्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो आणि माझे लांबलेले 4 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्रवादी.